महायुतीच्या 100 जागांचं वाटप लवकरच होणार आहे। जवळपास 70 ते 75% जागांचं महायुतीचं या जागांवर एकमत झाल्याचं कळतंय। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात एक सूचक वक्तव्य केलं। महायुतीमध्ये घटक पक्षांची भूमिका वेगवेगळी असली तरी आमचा उद्देश मोदींना 2029 पर्यंत सहकार्य करण्याचा आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीची सत्ता आल्यास सर्व योजना बंद करतील असं बावनकुळे यांनी म्हटलंय। अजित पवार हे खंबीर नेते आहेत, ते महायुती सोबतच राहतील असं महत्त्वाचं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय। ज्यांच्याकडे त्या सीटवर चांगला उमेदवार आहे, ज्या सीटवर एकनाथजी जिंकू शकतात त्या ठिकाणी एकनाथजीला, अजितदादा जिंकू शकतात अजितदादाला, भाजप जिंकेल भाजपला। आणि तिघांचंही आम्ही एका समोर बसून तिघही आम्ही प्रेझेंट करतोय, आमचा दावा त्यांचा दावा, त्यातून मग हे ठरलाय। आग्रह नाही, महायुती कशी जिंकेल यावर सीटचं आम्ही वाटप करणार आहे। आणि जवळपास 70% 75%च्या जागेवर आमचं एकमतही झालं आहे। थोडं काही ठिकाणी आहे त्याचं 10-15% ते सुटून जाईल एक दोन दिवसामध्ये। तुम्ही बघितला का दबाव? पत्र दिलाय कार्यकर्त्यांना? काही दबाव नाही। अजित पवार एकदम स्ट्रॉंग आहे। अजित पवार एकदम स्ट्रॉंग आहे। अजित पवार महायुतीचे चांगले घटक आहे आणि अजित पवार खूप दिवस आमच्यासोबत राहतील, अनेक दिवस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।